नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आलो मोटो व्लॉगर. तर याच्या आधी पण मी पॅगोडा खूप वेळा व्हिजिट केलं आहे. कॉलेजला असताना पण आम्ही मित्र पॅगोडाला फिरायला जायचो. पण पॅगोडाची जी वैशिष्ट्य आहे त्याच्या मागचा इतिहास जो आहे आपण तो या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत आज व्हिडिओमध्ये माझे मित्र समीर सर असणार आहेत. तर ते पण आपल्याला थोडीफार माहिती पॅगोडाबद्दल देतील. आणि त्यांचं पण एक यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, तर त्यांचं चॅनल पण तुम्ही व्हिजिट करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी आता निघालेलो आहे. समीर सर आता आपल्याला पुढे जॉईन करतील. तर मित्रांनो, आता आम्ही पॅगोडामध्ये एंट्री केली आहे. मित्रांनो, आता आम्ही इकडे पोहोचलो आहोत पॅगोडाला. तर माझ्यासोबत समीर सर आहेत. पाऊस खूप जास्त पडतो आहे, बघू शकतो इकडे मागे माझ्या साईडला. आणि शनिवार आहे, पण आज खूप गर्दी पण नाही इकडे. चांगला रेकॉर्ड वगैरे करायला भेटेल आम्हाला. मित्रांनो, हा सुद्धा एक असं पॅगोडा आहे की जिथे विपश्यना शिकवली जाते. आता सध्या ह्या उघड्या नाही, पण जेव्हा पण विपश्यनाची रजिस्ट्रेशन होतं त्यावेळी हा जो परिसर आहे इथे तासनतास आपल्या सगळ्या मित्रांना बुद्धिस्ट भिक्षू लोक ही विपश्यना शिकवली जाते.
तर मित्रांनो, ॲक्च्युली इतिहास असा आहे या पॅगोडाचा की जे आपले गोयंका गुरुजी आहेत, तुम्ही समोर पाहत असाल, जसं आम्ही तुम्हाला त्यांचा एक स्टॅच्यू दाखवला, त्यांनी खरी ही विपश्यनाची जी पद्धती आहे ती त्यांनी भारतात आणली होती. ॲक्च्युली विपश्यना पद्धती जर तुम्ही पाहिलं की जगामध्ये किंवा विविध बुद्ध देशांमध्ये ती खूप वेगवेगळी होती. पण गौतम बुद्ध किंवा उर्वशी बुद्ध यांनी जी निर्माण केलेली किंवा या लोकांनी किंवा 28 बुद्ध जे होऊन गेले त्या लोकांनी जी शिकलेली जी पद्धती होती ती विपश्यना पद्धती शेवटी गोयंका महाराजांना, गोयंका गुरुजींना ही ब्रह्मदेशामध्ये भेटली, म्हणजे आताचा म्यानमार. आणि तिथून त्यांनी स्वतः शिकली. धर्माने जैन असले तरी गोयंका गुरुजींनी बुद्ध धर्माकडे त्यांचं खूपच जास्त आकर्षण होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा ही पद्धती शिकल्यानंतर त्यांना त्यांच्यामध्ये काही बदल जाणवू लागले. त्यांना गौतम बुद्धाच्या जे पंचशील आहेत ते सगळं त्यांना जाणवू लागले. आणि त्याच्यामुळे त्यांनी हा निग्रह केला की ही सगळी जी पद्धती आहे ती पद्धती ते भारतात घेऊन येतील. आणि तसंच त्यांनी ती पद्धती भारतात घेऊन येऊन करोडो लोकांना विपश्यनाची ही पद्धत शिकवली गेली. तसेच त्यांनी हा पॅगोडा बांधण्यासाठी सगळ्यात मोठे श्रम घेतले. आणि तसंच त्यांनी हा पॅगोडा बांधताना गौतम बुद्धाचे जे हस्ती लागतात किंवा गौतम बुद्धाचे जे खरोखरचे जे अवशेष होते ते त्यांनी या पॅगोडामध्ये आणून ठेवले होते. आणि त्या पॅगोडाच्या मध्यस्थानी त्या हस्ती गौतम बुद्धाच्या ठेवलेल्या आहेत. मित्रांनो, जेव्हा पण आपण पॅगोडाच्या भोवती आपण जेव्हा फेरफटका मारत असतो किंवा एक रिंगण मारून आपण चालत असतो तेव्हा तुम्हाला प्रत्येक अशा साऊंडमधून तुम्हाला बुद्धिस्ट वाईब क्रिएट व्हावी त्याच्यासाठी बुद्धिस्ट वंदना ही म्हटली जाते. आणि तुम्ही बघत असाल की आता आम्ही इथे उभे आहे तर तुम्हाला इथे वरती साऊंड दिसेल तुमच्या मागे स्पीकरवर कंटिन्युअस चालू असते. आणि त्याच्यामुळे खरंच एक बुद्धिस्ट वाईब मिळते. असं खरंच वाटतं की आपण बुद्ध घ्यायला आलो आहे, चायनामध्ये आलो आहे, थायलंडमध्ये आलो आहे, म्यानमारमध्ये आलो आहे. इतक्या सुंदर प्रकारे हा, मी तर म्हणेल भारतामधला हा सगळ्यात सुंदर पॅगोडा आहे. तसे भारतामध्ये पॅगोडे खूपच आता मोजण्या इतकेच आहेत, परंतु हा खरंच सुंदर पॅगोडा आहे. आणि आपण हा एकदा विजिट केला पाहिजे. आणि मित्रांनो, हे आहे पॅगोडाचा घंटा मिनार. इकडे बघा केवढी मोठी घंटा आहे. मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत पॅगोडाच्या फूड प्लाझामध्ये. तर माझ्यासोबत आता सुनील सर पण आहे. तर मी तुम्हाला आता पॅगोडाचा फूड प्लाझा दाखवतो. तर मित्रांनो, मी आता घरी पोचलो आहे आणि पाऊस खूप होता तरी आम्ही शक्य होईल तेवढा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. आणि तुम्ही आता तो व्हिडिओ बघितलाच असाल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.